दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकरानं 22 वर्षीय प्रेयसीवर धारधार शस्त्रानं वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेल सेक्टर 18 मध्ये घडल्याचं समोर आलंय। प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकरानं स्वतःवरही वार करून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागृती हरेश सत्वे असं मृत तरुणीचं नाव आहे। 22 वर्षीय जागृती तिच्या कुटुंबासोबत नवीन पनवेल सेक्टर 18 इथे राहत होती। जागृतीचे देवगाव ठाणा येथील निलेश सुधाकर शिंदे या 25 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते। 3 महिन्यांपूर्वी दोघांच्या प्रेमसंबंधात तणाव निर्माण झाला, त्यातून त्यांचं ब्रेकअप देखील झालं होतं। मात्र यानंतरही दोघांमध्ये वाद सुरूच होता। आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय निलेश याच्या डोक्यात वारंवार येत होता। या गोष्टीचा राग मनात धरून निलेशने 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जागृतीचं घर गाठलं आणि जागृतीला शिवीगाळ करत तू दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवू नको असं ठणकावत तिला मारहाण केली। तसंच तिच्या गळ्यावर धारधार शस्त्रानं वार करत तिला ठार केलं। यानंतर निलेशनं स्वतःवर देखील वार करून घेतले। ही घटना घडली त्यावेळी जागृतीची आई आणि बहीण घरी होते। अतिरक्तस्राव झाल्यानं जागृतीचा जागेवरच मृत्यू झाला, तर निलेशला उपचारासाठी कामोठे MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेनं पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।